विद्यार्थ्यांनो, काल आपण स्थूल वाचन विभागातील गळफास ही कथा पाहत होतो। गळफास या कथेमध्ये विलास काकांचा मुलगा पंडित स्प्लेंडर गाडी घेण्याचा हट्ट करतो। त्यासाठी पतसंस्थेचा कर्जाच्या फॉर्मवर विलास काकांच्या सह्या मागतो। विलास काका सह्या देण्यासाठी नकार देतात, आपल्या परिस्थितीची जाणीव करून देतात, पण पंडित काही केल्या ऐकत नाही। विलास काका पंडितला शिक्षण देण्याचाही प्रयत्न करतात, पण तिथेही त्यांची निराशा होते। साम दाम दंड भेद या सर्वच गोष्टींचा उपयोग करतात, पण काही उपयोग होत नाही। विलासला गाडीवर बसून धाब्यावर जाणं, जेवण करणं, दारू पिणं, गुटखा खाणं यासारखी व्यसने लागलेली असतात। त्यामुळे विलास काका हतबल होतात। अशा वेळी प्रकर्षानं त्यांना त्यांच्या आईची आठवण होते। आईने आपल्या मर्यादेत राहून जीवन जगलं पाहिजे, आईचे हे शब्द त्यांना आठवतात। विलास काका हतबल होतात आणि मन कठोर करून कर्जाच्या फॉर्मवर सह्या करून विलास काका मळ्याची वाट धरतात। विलास काका घर सोडून मळ्यामधल्या त्या शेतात राहत असतात। विलास काकांना माणसांपेक्षा त्या मळ्यातली मुकी जनावरं बरी वाटतात। शेवटी विलास काकांना वाटतं, त्यांच्या मनामध्ये एक वेडी आशा निर्माण होते की पंडितचं लग्न करून पाहावं। घर संसाराच्या ओढीनं तरी पंडित सुधारेल, त्याच्यावर जबाबदारी येईल आणि तो सुधारेल ही एक वेडी आशा होती। म्हणून पंडितचे व्यसन सर्व गावामध्ये सर्व लोकांना माहीत असल्यामुळे त्याला आपली मुलगी कोण देणार, म्हणून विलास काकांनी अंजनाच्या म्हणजेच आपल्या पत्नीच्या भावाची मुलगी सून म्हणून घरी आणण्याचा विचार केला। त्याप्रमाणे त्याने अंजनाला सुचवलं देखील। आता आपल्या मेव्हण्याचा काय निरोप येतो याची विलास काका वाट पाहत होते। हे आपण कालच्या भागामध्ये पाहिलं होतं। आज आपण या पुढची कथा अभ्यासणार आहोत। त्या दिवशी कसलीशी सुट्टी होती। भावकीतील शंकर मास्तर फेरी टाकावी म्हणून मळ्याकडं आलेलं। मास्तर मुद्दाम वाकडी वाट करून विलास काकाकडं आलं। काकामधल्या पट्टीला बाबळीखाली बसलं होतं। या कथेतील आणखीन एक व्यक्तिरेखा म्हणजे शंकर मास्तर। गावामधले शिक्षक, शाळेला सुट्टी होती म्हणून शंकर मास्तर मळ्याकडं फेरी टाकावी आणि विलास काकांना भेटावं म्हणून ते आले होते। वाकडी वाट करून म्हणजे विलास काकांच्या घरची परिस्थिती त्यांना माहीत झाली होती। त्याचा विचार करावा म्हणून, विलास काकांशी त्याबद्दल बोलावं म्हणून मास्तर त्यांना भेटण्यासाठी आले होते। ए शंकर, काकांनी त्यांना बोलावलं। बस, काका म्हणालं। मास्तर येऊन बसलं। 5-10 मिनिटं इकडचं तिकडचं बोलणं झालं, मग मास्तरांनीच विषय काढला। काका, असं मळा धरून का पडलायसा ठाऊक आहे मला, खरं एवढ्यानं प्रश्न सुटण्यासारखा राहिला नाही आता। शंकर मास्तरानं मूळ विषयाला हात घातला, कारण शंकर मास्तरांना माहीत होतं की पंडितचं व्यसन हाताबाहेर चालले आणि त्यामुळे विलास काका हतबल होऊन घर सोडून मळ्यात येऊन राहिलेत। पण शंकर मास्तर त्यांना सांगतात की ह्या मार्गानं विलासला आवर घालता येणार नाही, याचा काहीच उपयोग होणार नाही। मास्तराच्या अचानक बोलण्यानं काकाचं काळीज लखन हललं। आपल्या पोरानं आणखी काही गुण उधळून ठेवले की काय कुणास ठाऊक, त्याला भीतीनं घेरल्यासारखं झालं। काकानं लाख प्रश्नांच्या नजरेनं मास्तराकडं पाहिलं। विलास काकांना प्रश्न पडला की आणखीन माझ्या मुलानं आणखीन काही गुण उधळलेत का, या
प्रश्नचिन्ह विचारानं ते मास्तराकडं पाहू लागले. मग मास्तर पुढं म्हणालं, पंडितचं घोडं हाताबाहेर गेलंय. हाताबाहेर म्हणजे पंडितच्या व्यसनाधीनतेनं आता सीमा ओलांडलेली आहे. तो आता भीमराव चेअरमनच्या पोराबरोबर फिरत असतोय. गावामधल्या चेअरमनच्या मुलासोबत पंडित फिरत असतोय. मास्तर मी आता हात टेकल्यात त्याच्या पुढं. काका हतबल होत म्हणाले, त्यांच्या आईनं त्याचा लाड केलाय म्हणून या फळाला आले. काकानं आपलं मन मोकळं करावं म्हणून म्हटलं. आईचे लाड केल्यामुळे त्याच्या प्रत्येक गोष्टीला आई फूस लावत असल्यामुळे आता हा बिघडलाय असं काका मास्तरांना सांगतात. तुम्ही दोघांनी त्याला आवर घातला पाहिजे. काका चेअरमन साऱ्या गावच्या माणसांचं दुधाचं फॅट कमी लावून मलई खातोय. त्याच्या पोराला काय कमी पडायचं नाही. 4 पिढ्या बसून खातील एवढी माया गोळा केली त्यानं. त्याच्या पोरानं कसं बी वागलं तर खपल. खरं आपलं काय. शंकर मास्तर सांगतात की तुम्ही दोघांनी वेळीच पंडितला आवर घातला पाहिजे. चेअरमन काय करतो की गावच्या माणसांचं दुधाचं फॅट कमी लावतो आणि मलई खातो. त्याच्या मुलाला काही कमी पडायचं नाही. 4 पिढ्या बसून खाल्लं तरी त्यांची धन दौलत संपणार नाही. माया म्हणजे धन दौलत संपणार नाही. त्याच्या पोरानं कसंही वागलं तर चालेल, पण आपलं तसं होणार नाही. खरं आपलं काय, कारण आपल्या घरची परिस्थिती बिकट आहे, गरीब आहे, त्यामुळे आपण असं वागून चालणार नाही. खरं आहे तुझं म्हणून आजीला सांगितल्या तुझी भाची सून म्हणून आण. एकदा पायघोडा बसल्यावर कुठं पळतूया. विलास काकानं जो एक पर्याय होता तो बोलून दाखवला. विलास काकांना जी वेडी आशा होती लग्न झालं पंडितचं की घर संसाराच्या ओढीनं तो जबाबदारी सांभाळेल, या सगळ्या व्यसनातून बाहेर येईल, हा एक पर्याय होता त्यांच्याजवळ. तो पर्याय त्यांनी शंकर मास्तर पुढं बोलून दाखवला. भोळा आहेस तू काका. तुझ्या मेवण्याला त्याचा प्रताप माहीत नाही असं म्हणतोस. त्यानं आपल्या बहिणीला सांगितलंय माझी पोरगी कसाबाला म्हणजे निर्दयी माणसाला द्यायला माझं काय डोकं फिरलं नाही. पुन्हा बहीण म्हणून माझ्या दारात सुद्धा येऊ नकोस. तुझ्या फाजील लाडानं पार वाया गेलं. एक परी दाजी माझ्याकडं आलं तर तांब्याभर पाणी देईन, खरं तुला नाही. मास्तरानं उलगडा केला. मास्तर सांगतात की हा तुझा विलास काका हा तुमचा भ्रमनिरास आहे की अंजनाची भाची सून म्हणून घरी आणावी, हा भ्रमनिरास आहे. कारण अंजनाच्या भावाला म्हणजेच तुमच्या मेहुण्याला पंडितचा प्रताप माहीत आहे. त्याने अंजनाला स्पष्ट सांगितलंय की कसाबाला माझी मुलगी द्यायला मी काही खुळा नाही. तुझ्या लाडानं आपल्या बहिणीला त्यांनी स्पष्ट सांगितले की तुझ्या लाडानंच मुलगं बिघडले. पुन्हा माझ्या दारात पाय ठेवू नकोस. दाजी एखाद्या वेळेला माझ्या घरी आले तर मी तांब्याभर पाणी देईन, पण तुला नाही, असं त्यांनी स्पष्ट अंजनाला बजावलंय. मास्तरानं उलगडा केला. विलास काकानं डोकंच धरलं. बसल्या जागेवर त्यांना कापरं भरलं. कारण शेवटची एक जी आशा होती त्या आशेचा सुद्धा आता भ्रमनिरास झाला होता. मास्तरच पुढं सांगू लागलं. रात्री वहिनी माझ्याकडं आलेली. तिनंच मला सगळं सांगितलं. काहीतरी तोड काढा म्हणून रडत होती. अंजनाने पंडितला फूस लावली. पंडित व्यसनाच्या आहारी गेला आणि हे सगळं आता हाताबाहेर जात असताना अंजनाला सुद्धा दिसत होतं. म्हणून अंजना स्वतःहून मास्तरांच्या घरी गेली होती. याच्यातून काहीतरी मार्ग काढा, काहीतरी तोडगा काढा म्हणून तिने शंकर मास्तरांना सांगितलेलं होतं. आता कशाला रडतीया आईला मी. आता कशाला रडतीया तिच्या आईला मी. तिनंच घराचं घरपण घालिवलं आणि आता रडून नाटक करतीया वय. विलास काकांचा राग उफाळून आला.
विलास काका रागेच्या भरात बोलत होते. आता रडून पश्चाताप करून काय उपयोग आहे? तिनंच घराचं घरपण घालवलं. घरची स्त्री ही घराचं घरपण जपणारी असते, पण तिने सुद्धा वाईट गोष्टींना फूस लावली की घराचं घरपण बिघडतं. विलास काकांचा राग उफाळून आला. शांत हो काका, उगीच डोक्यात राग घालून घेऊ नकोस, मास्तर त्याला समजावीत म्हणालं. मास्तर विलास काकांच्या सुखदुःखात सहभागी होणारी व्यक्ती होती. विलास काकांना शंकर मास्तर धीर देत होते, त्यांचं समाधान करत होते. काका, तुझ्याच घरची अशी दशा झाली आहे असं नाही. सारं ताजमयी खोरं हळूहळू या वाटेनं जाऊ लागले. तुझाच मुलगा बिघडलाय असं नाही, तर ताजमयी खोरं, तो तिथला जो प्रदेश असतो, तो प्रदेश, त्या प्रदेशातली सगळीच मुलं, तरुण मुलं या वाटेनं चालली आहेत. या निवडणुकीच्या प्रचारानं तरण्या पोरांच्या तोंडांना दारू आणि मटणाची चटक लागली या. ती जाता जाईना. निवडणुकीचा प्रचार करण्याचं काम या तरुण मुलांना सोपवलं जातं. त्यांना दारूची, मटणाची चट लावली जाते आणि ही मुलं या पाठीमागं लागतात. शिक्षण अर्धवट सोडून ही तरुण पिढी वाया गेली. ह्या प्रचाराच्या पाठीमागं लागून मुलं आपलं शिक्षणसुद्धा मुलांनी अर्धवट सोडलं. घरादारावर, जमिनीवर पतसंस्थांचं आणि खाजगी सावकारांचं कर्ज काढून चैन करू लागले. घरदार, आपलं शेतशिवार यावर पतसंस्थांचं कर्ज काढून ही मुलं सगळी चैनी करू लागली. त्यांना आवर कोण घालणार? साऱ्याच गोष्टी हाताबाहेर गेलेत. गोष्ट मर्यादेत असेल तर आपण त्याला आवर घालू शकतो, पण त्या एखाद्या गोष्टीची मर्यादा ओलांडली तर त्याला आवर घालणं खूप कठीण असतं. मास्तरांनी आजचं वास्तव थोडक्यात सांगितलं. खरं आहे तुझं. घरचं या पोरासनी गॉड लागेना. धाब्यावर जेवाय जात्यात, मिळवायची अक्कल नाही, उधळाया पुढं. घरचं स्वयंपाक या मुलांना गोड लागेना, धाब्यावर जेवायला जातात, मिळवायची अक्कल नाही, पण उधळाया पुढं. एखादा पैसा आईवडिलांचा खर्च करत असताना तो पैसा आईवडिलांनी कसा मिळवला, किती काबाड कष्ट करून मिळवलेला आहे, आपण तो जपून कसा वापरावा हे मुलं विचार करत नाहीत. आईबानं कसं दिस काढलं हे त्यासनी कसं कळेल? आईवडिलांच्या कष्टाची जाणीव या मुलांना नसते. विलास काका जीव तोडून म्हणाला. तेवढ्यावर नाही थांबले ही पोरं. आता हायवेला डान्सिंग बारला जायला लागल्यात. 4-8 दिवसात हजारानं पैसे उडवल्यात, मास्तर म्हणाला. आता तर सीमाच ओलांडून गेली. ही मुलं एवढ्यावर थांबली नाहीत, तर डान्सिंग बारमध्ये जाऊन मद्यधुंद अवस्थेत धुमाकूळ घालतात, पैसे उडवतात. मजी विलास काका करून बघतच राहिला. विलास काकांना एकदम धक्का बसला. विलास काका काहीच न बोलता करून बघतच राहिले. खरं तेच सांगतोय, तुझा पंडितही तेच करतोय. काका, तू त्याच्या नावावर जमीन करून चूक केलीस. पण शंकर मास्तर सांगतात की काका, पंडितच्या नावावर जमीन करून तू फार मोठी चूक केलीस. म्या कमा त्याच्या नावावर जमिनीचं खातं केलंय. त्याच्या तोंडात राळ वाळायची वेळ आली. कडक लक्ष्मीचा हासूड बसल्यासारखी त्याची अवस्था झाली. झरझरून अंगावर काटं येऊ लागलं. त्याला बोलता येईना, त्याची जीभ जड झाली. काकांना ही गोष्ट ऐकल्यानंतर एकदम धक्का बसतो. काका म्हणतात, मी केव्हा त्याच्या नावानं जमीन केले? तोंडात राळ वाळायची वेळ आली. कडक लक्ष्मीचा हासूड म्हणजे लक्ष्मी देवीचा खेळ दाखवत असताना जे चाबकाचे फटकारे अंगावर मारून घेतले जातात, त्याप्रमाणे चाबकाचे फटकारे मारल्यासारखी त्यांची अवस्था झाली. अंगावर झरझरून त्यांच्या काटे आले. त्यांना बोलता येईना आणि त्यांची जीभ जड झाली. मास्तर पुढं बोलतच राहिलं. मग बघ, त्यानं तुझी खोटी सही करून तलाट्यावर 4 पैसे देऊन त्यांचं हात ओलं करून जमीन आपल्या नावावर करून घेतली. म्हणजे
पंडितने स्वतःच्याच बापाची इथं फसवणूक केलेली आपल्याला दिसून येते. विलास काकांच्या खोट्या सह्या घेऊन तलाठ्याला पैसे देऊन सगळी जमीन पंडितने आपल्या नावावर करून घेतलेली आहे आणि राजमाता पतसंस्थेचं 1,00,000 कर्ज काढले. जन्मदात्या बापाचीच फसवणूक करणारा हा पंडित. काय सांगतोयस असं म्हणण्यासाठी त्यानं तोंड उघडलं, पण मुखातून शब्द आलेच नाहीत. होय काका, खरं तेच सांगतोय. तेवढं रुपये त्यानं उधळलं असणार म्हणून तो परवापासून मला माळावरच्या अण्णासंग फिरताना दिसतोय. त्यानं म्हण त्याला 10च्या व्याजानं 30,000 रुपये दिलेत. पंडित पुन्हा 10 रुपयाच्या व्याजानं पुन्हा 30,000 कर्ज घेऊन पवाराच्या मुलाबरोबर फिरत असतो. अरे देवा, काय यो गळफास माझ्या गळ्याला. गाडीसाठी हट्ट करून फॉर्मवर सह्या केल्या नाहीत तर मी गळफास घेईन अशी धमकी पंडितने विलास काकांना दिली. पण विलास काकांनी मन कठोर करून त्या फॉर्मवर सह्या केल्या. पण शेवटी काही दोष नसताना हा गळफास विलास काकांनाच हा गळफास लागला आणि तो मुकाच झाला. मास्तर सांगत होतं पण त्याचं आता लक्ष नव्हतं. आता ऐकण्यासारखं आणखीन काय राहिलंच नव्हतं. मास्तर बोलत होते पण त्यांच्या बोलण्याकडं विलास काकांचं लक्षच नव्हतं. आता ऐकण्यासारखं काय राहिलंय? सगळ्या सीमा ओलांडलेल्या होत्या, त्यामुळे ते गप्पच राहिले. बरे येतो काका, उशीर होते. सांभाळ बाबा आणि काहीतरी मार्ग काढून या गोष्टीला आवर घाल. मास्तर उठून गाव वाटेच्या रोखानं चालू लागलं. मास्तर सांगतात की स्वतःला सांभाळ आणि काहीतरी या गोष्टीवर तोडगा काढ, काहीतरी करून या गोष्टीला आवर घाल असं सांगून ते गावच्या वाटेनं निघून जातात. बसल्या जागी विलास काकांचं सारं शरीर जड झालं. मस्तकात लाख विंचवाच्या वेदना ठणका घालू लागल्या. मस्तक आणि डोळ्यांची बुबळं तापल्या तव्यासारखी झाली. अंगार ओकू लागली. मस्तकामध्ये लाख विंचवाच्या वेदना होऊ लागल्या. विंचू चावल्यानंतर जसं आपल्याला वेदना होतात तशा वेदना विलास काकांच्या मस्तकात होऊ लागल्या. त्यांचे डोळे लाल झाले होते. अंगार ओकू लागले. डोळ्याची बुबळं तव्यासारखी लाल झाली होती. अंगार ओकू लागली होती. त्यांना पंडित बद्दल राग, चीड निर्माण झाली. आता कसं होयाचं म्हणून काकानं कपाळाला हात लावला. त्यांचाच हात त्यांना 10 मणाच्या ओझ्यासारखा वाटू लागला. हळूहळू शरीर बधीर होत गेलं. बधीर म्हणजे चेतनाहीन होत गेलं असंच त्यांना वाटू लागलं. कितीतरी उशीर विलास काका तिथं बसून होते. तिन्ही सांज व्हायची वेळ झाली. शिवारातील माणसं घरच्या ओढीनं गाव वाट चालू लागली. दुभत्या जनावरांनी गोठ्याच्या ओढीनं पाणत जवळ केली. रानारानात गेलेली रानपाखरं घरट्याकडं परतू लागली. येता येता अंधार दाटून आला. इथे लेखकाचं निसर्ग वर्णन आपल्याला दिसून येतं की संध्याकाळची वेळ झाली, तिन्ही सांज झाली. शिवारातली माणसं घरच्या ओढीनं गाववाट चालू लागली. दुभती जनावरं गोठ्याच्या ओढीनं पानत जवळ करू लागली. रानारानातली रानपाखरं घरट्याकडं परतू लागली आणि येता येता अंधार दाटून आला. इथं हे निसर्गवर्णन आपल्याला दिसून येतं. दुसरा दिवस उजाडला. सारा गाव जागा झाला. माणसं आपापल्या व्यापात गुंतली. शनिवार असल्यानं शंकर मास्तर सकाळी लवकर शाळेला गेलेलं. 11:30 वाजता घरी आल्यावर विलास काकाला लकवा मारल्याचं त्यांना कळलं. सकाळी 9 वाजता बबनच्या ट्रॅक्सनं विलास काकाला कोल्हापूरला सरकारी दवाखान्यात ॲडमिट केलं होतं. शंकर मास्तर शनिवारची सकाळची शाळा असल्यामुळे शाळेला गेले होते. शाळा संपून जेव्हा ते घरी येतात त्यावेळेला त्यांना समजतं की विलास काकांना लकवा मारलेला आहे. त्यांना कोल्हापूरच्या दवाखान्यात ॲडमिट केलेलं आहे.
आणि शेवटी मुलाच्या व्यसनाधीनतेचा हा विपरीत परिणाम विलास काकांच्या तब्येतीवर झालेला आपल्याला दिसून येतो. दुपारच्या एसटीनं शंकर मास्तर कोल्हापूरला दवाखान्यात गेलं. काकाला कॉटवर टाकलं होतं. बाजूला चिमणीसारखं तोंड करून अंजना बसली होती. रडून रडून तिचं डोळं आणि तोंड सुमारल्याच्या स्पष्ट खुणा चेहऱ्यावर दिसत होत्या. शंकर मास्तर लगेचच एसटीनं कोल्हापूरच्या दवाखान्यात दाखल झाले. काकांना कॉटवर झोपवलेलं होतं. बाजूला चिमणीसारखं तोंड करून अंजना रडत बसली होती. आता पश्चातापाशिवाय अंजनाच्या नशिबी काहीच नव्हतं. शंकर मास्तर विलास काकाच्या कॉट शेजारी गेलं. डावा डोळा तिरळा झालेला, तोंड वाकडं झालेलं, जीभ लुळी पडलेली, डावा हात आणि डावा पाय कॉटच्या बाहेर लुळा होऊन पडलेला. म्हणजेच यावरून आपल्याला लक्षात येतं की विलास काकांच्या शरीराच्या डाव्या बाजूला हा लकवा मारला होता. त्यांची डावी बाजू पूर्ण बधीर झाली, चेतनाहीन झाली होती, लुळी पांगळी झाली होती. काका, शंकर मास्तरांनी हाक मारली. तिरळा डोळा अधिकच तिरळा झाला. उजव्या डोळ्यानं त्यांनी मास्तराकडं पाहिलं. खळकन गालावर अश्रू ओघळलं. काकाने बोलायचा प्रयत्न केला, पण त्यांना बोलता आलं नाही. फक्त त्यांनी उजव्या हाताचं डमरू वाजवलं आणि आभाळाकडं बोट केलं. ज्यावेळेला शंकर मास्तर त्यांना काका म्हणून हाक मारतात, त्यावेळेला डावा डोळा अधिकच तिरळा करून होऊ लागला. उजव्या डोळ्यानं ते शंकर मास्तरकडं पाहतात. त्यांच्या गालावर अश्रू ओघळतात. विलास काका बोलण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांना बोलता येत नाही. शेवटी ते उजव्या हाताचं डमरू वाजवलं आणि आभाळाकडं बोट केलं. म्हणजेच परमेश्वरच आता मला तारणार हे ते त्या आपल्या हातवाऱ्यातून सुचवत होते. मास्तरांना त्यांची केविलवाणी धडपड पाहावेना. त्यांना आपलं अश्रू लपवता आलं नाही. काकाच्या मस्तकावर थोपटून जड पायाने ते वरांड्यात आलं. मागून रडत रडत पदराचा बोळा तोंडात घालून अंजना आली. शंकर मास्तरांना काकांचीही परिस्थिती पाहावेना. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी विलास काकांचं समाधान करून ते बाहेर आले. त्यांच्या पाठोपाठ रडत अंजनासुद्धा आली. पंडित कुठं आहे? काल सकाळी बिन सांगता घरातनं गेलाय, त्याचा अजून पत्त्या नाही. तिनं डोळं पुसत म्हटलं. मास्तरांनी पुढं काही विचारलं नाही, कारण विचारण्यासारखं काहीच नव्हतं. कारण मास्तरांना माहीत होतं पंडित कुठे गेलाय, काय करतो, हे सगळं काही त्यांना माहीत होतं. तिच्या हातात 2000 देत म्हणालं, हे औषध पाण्याला ठेवून घे. शंकर मास्तर आर्थिक मदत करणारे होते. ह्या त्यांच्या कुटुंबाला 2000 रुपयांची ते आर्थिक मदत करतात औषध पाण्यासाठी. मी डॉक्टरांना भेटलोय, नॉर्मल अटॅक आहे म्हणालं. औषध आणि व्यायामानं 4-6 महिन्यात काठी घेऊन हिंडेल फिरेल म्हणालं. शंकर मास्तर डॉक्टरांना देखील भेटतात. डॉक्टरांशी विलास काकांबद्दल चौकशी करतात. डॉक्टर त्यांना सांगतात की हा नॉर्मल अटॅक आहे. औषधोपचार आणि व्यायाम यांनी 4-6 महिन्यात ते बरे होतील. काठी घेऊन हिंडेल फिरेल. आणि एक दीर्घ उसासा घेऊन मास्तर म्हणाले, खरं अधूच. म्हणजे विलास काका औषधोपचाराने बरे होतील, पण हातात काठी घेऊन त्यांना हिंडावं फिरावं लागेल. शेवटी अधूच. तसा अंजनाचा अस्पष्ट हुंदका बाहेर पडला. अंजनाने उशिरापर्यंत दाबून ठेवलेला हा हुंदका बाहेर पडतो. ती रडू लागते, कारण कळत न कळत अंजना या साऱ्याला जबाबदार होती. काळजी घे, परवा सोमवारी शाळा सुटल्यावर येऊन जाईन. दवाखान्याच्या पायऱ्या उतरत उतरत मास्तर म्हणालं. काळजी घ्या, मी पुन्हा येऊन जाईन असं सांगून शंकर मास्तर निघून जातात. मुक्कामाच्या एसटीनं मास्तर गावाकडं यायला निघालं. एसटीत खूपच गर्दी होती. गोंगाट वाढला होता. मास्तर मात्र बेचैन होता. पुन्हा मास्तर गावाकडे येण्यासाठी एसटीनं निघाले.
तेव्हा एसटीत खूप गर्दी होती, गोंगाट होता, आवाज होता, पण मास्तर मात्र बेचैन होता. त्यांच्या शेजारच्या सीटवरचा माणूस वर्तमानपत्र वाचत होता. मास्तरांनीही सकाळची शाळा असल्यानं पेपर वाचला नव्हता. त्यांनी शेजाऱ्याकडून पेपर मागून घेतला. सकाळची शाळा असल्यामुळे पेपर न वाचताच ते शाळेला गेले होते. त्यामुळे त्या दिवसाचा पेपर त्यांनी वाचला नव्हता, वर्तमानपत्र वाचलं नव्हतं आणि त्यांच्या बसमध्ये सीट शेजारचा माणूस वर्तमानपत्र वाचत होता. म्हणून शंकर मास्तरांनी त्याच्याकडून वर्तमानपत्र मागून घेतलं. बातम्यांवर नजर फिरवत फिरवत त्यांनी मधलं पान उघडलं आणि एका बातमीनं त्यांचं लक्ष वेधलं. बातमी अशी होती, डान्सिंग बारमध्ये मद्यधुंद अवस्थेत हौदास घालणाऱ्या तरुणांना पोलिसांनी पकडलं. म्हणजे डान्सिंग बारमध्ये जे तरुण मुलं मद्य पिऊन, दारू पिऊन जे हौदास घालत होते त्या तरुणांना पोलिसांनी पकडलं. सविस्तर बातमीत पंडित विलास कदम हे नाव होतं. शंकर मास्तरांना आपलं डोकं जड होत आहे असं वाटू लागलं. तोच दुसऱ्या बातमीवर त्यांचं लक्ष गेलं. बातमी अशी होती, नॅशनल हायवेला आणखी 9 डान्सिंग बारना परवानगी देण्यात येणार. एकाच वर्तमानपत्रात 2 बातम्या होत्या. एक बातमी अशी होती की डान्सिंग बारमध्ये मद्यधुंद अवस्थेत हौदास घालणाऱ्या तरुणांना पोलिसांनी अटक केले. तर दुसरी बातमी अशी होती की नॅशनल हायवेला आणखी 9 डान्सिंग बारना शासनाने परवानगी दिली आहे. आणि मास्तरांनी गच्च डोळ्यात झाकून घेतलं. तरी त्यांच्या डोळ्यासमोर खाजगी सावकाराकडून जमिनी गहाण टाकून डान्सिंग बारमध्ये मद्यधुंद अवस्थेत नाचणारी ताजमई खोऱ्यातील तरुण पिढी दिसत होती आणि दोष नसताना गळफास लागून भोग भोगणारा विलास काका. मास्तरांना काय करावं सुचत नाही. एकाच वेळेला दोन्हीकडे ह्या बातम्या पाहून त्यांचं डोकं विचाराने खिन्न होऊन जातं. एकीकडे तरुण पिढीला पोलीस अटक करतात तर दुसरीकडे शासन पुन्हा या डान्सिंग बारना परवानगी देतं आणि यात काही दोष नसलेले विलास काका गळफास लागून भोग भोगत असतात. काय म्हणावं याला. एकीकडे तरुण मुलं, ही कथा इथे संपलेली आहे विद्यार्थ्यांनो. या कथेतून आपल्याला काय दिसून येतं की तरुण मुलं आईवडिलांच्या कष्टांची जाणीव न करता हट्ट करतात. एखादी आपला हट्ट पुरवण्यासाठी वाटेल त्या थराला जातात. गावातली राजकारणी माणसं निवडणुकांच्या प्रचारासाठी या मुलांचा वापर करतात. त्यांचं शिक्षण अर्धवट राहतं आणि ही मुलं या पाठीमागं लागून आपलं शिक्षण अर्धवट ठेवून पतसंस्थांचं कर्ज करून चैनी करत असतात. धाब्यावर जाणं, जेवण करणं, गुटखा खाणं, दारू पिणं, नानत्या मुलींची चेष्टा करणं, ह्या सगळ्याच व्यसन या मुलांना जडतं. डान्सिंग बारमध्ये जाऊन हौदास घालणं म्हणजे हे सगळं व्यसनाधीनता आता हाताबाहेर गेली. अशा मुलांना एकीकडे पोलीस अटक करतात तर दुसरीकडे शासन पुन्हा अशा 9 डान्सिंग बारना परवानगी देतं. या सर्वांमध्ये विलास काकांचा काय दोष होता? या सर्वांमध्ये विलास काकांचा काहीही दोष नव्हता. कदाचित अंजनाने वेळीच मुलाला आवर घातलं असतं, त्याला खऱ्या खोट्याची जाणीव करून दिली असती, आपल्या परिस्थितीची जाणीव करून दिली असती, तर कदाचित पंडित सुद्धा या वळणावर, वाईट वळणावर गेला नसता. काही अंशी अंजना सुद्धा जबाबदार होती. त्यामुळे विलास काका दिवस रात्र राबत होते. पण ह्या सर्वांमध्ये त्यांचा काही दोष नसताना विलास काकांना मात्र गळफास लागून भोग भोगण्याची वेळ विलास काकांच्यावर येते. हे विलास काकांचं दुःख या कथेतून आपल्याला दिसून येतं. आपण नेहमी आपल्या आईवडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवली पाहिजे, परिस्थितीची जाण ठेवली पाहिजे. ही कथा इथे संपलेली आहे. धन्यवाद.